सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर ह्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीरांना स्टार लायनरमधील बिघाडामुळे 9 महिने अंतराळमध्ये अडकून राहावं लागलं। नासाच्या प्रयत्नानंतर ते 19 मार्चला सुरक्षितपणे पृथ्वीवरती परतलेत। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे 2 अंतराळवीर 5 जून 2024ला स्टार लायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले। तिथे 8 दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते, पण त्यांच्या अंतराळ यानामध्ये बिघाड झाला, त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले। त्यानंतर नासाकडून सातत्यानं त्यांना पृथ्वीवरती परत आणण्यासाठी प्रयत्नही सुरू होते आणि अखेर अनेक अडचणी पार केल्यानंतर आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सगळे अंतराळवीर सुखरूप परतले। फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती त्यांचं SpaceX कॅप्सूल यशस्वीरित्या उतरले। तब्बल 9 महिन्यानंतर अंतराळातून परतणाऱ्या SpaceX ड्रॅगन फ्रीडमचं लँडिंग फ्लोरिडाच्या समुद्रात झालं। यासाठी टॅलाहासी ह्या लँडिंग झोनची निवडही झाली, कारण की इथलं हवामान रिकव्हरीसाठी योग्य होतं। ह्या लोकांना अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी 17 तास लागले, पण त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता कायमच आहे। अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक बदल झालेत। पृथ्वीवरती परत आल्यानंतर आता त्यांना सामान्यपणे चालण्यास फिरण्यास किती वेळ लागेल हे सांगणंही कठीण आहे। या अंतराळवीरांना वैद्यकीय पथकासाठी दोघांना सामान्य स्थितीमध्ये आणणं एक मोठं आव्हान असणार आहे। भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3:27 स्प्लॅश डाऊन झाला। ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यानंतर सर्व अंतराळवीरांना स्ट्रेचरवरती कॅप्सूलमधून बाहेर काढलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं। नासाकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन्ही अंतराळवीरांना SpaceX कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्यांना ताबडतोब स्ट्रेचरवरती झोपवण्यात आलं। त्यानंतर त्यांना दीर्घ वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा पाठवलं जाणार आहे आणि ह्या दोघांना सुद्धा संपूर्ण शरीर तपासणी तसंच विविध प्रकारच्या चाचण्याही करण्यात येणार आहेत। यासोबतच त्यांना खास डाएट प्लॅनमधूनही जावं लागेल। ह्या काळात त्यांना आहार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पौष्टिक आहारच घ्यावा लागेल, तसंच फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली नियमित व्यायामही करावा लागेल, जेणेकरून त्यांचं शरीर पूर्वीसारखं लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू मजबूत होतील। सुनीता विल्यम्स 59 वर्षांच्या आणि बूच विल्मोर 61 वर्षांचे असल्यानं त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी 1.5 ते 2 महिने लागू शकतात। अंतराळातील किरणोत्सर्गाने त्यांच्या शरीरावरती परिणाम केला असण्याची शक्यता आहे। ते दोघंही पूर्वीपेक्षा अधिक अशक्त दिसत आहेत। त्यांचा रंग सुद्धा फिकट झालाय। दीर्घकाळ एकटं राहिल्यानं त्यांच्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम झाला। दोघांनाही दीर्घ काळासाठी पुनर्वसन करावं लागेल आणि ह्या काळात त्यांना आहार तज्ज्ञाच्या देखरेखीखाली पौष्टिक आहाराचं पालन करावं लागेल। फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली नियमित व्यायाम करावा लागेल, जेणेकरून त्यांचं शरीर पूर्वीसारखं लवचिक होईल आणि त्यांचे स्नायू मजबूत होतील। सुनीता विल्यम्स यांची 1998 मध्ये नासानं अंतराळवीर म्हणून निवड केलेली होती आणि त्यानंतर 2006 आणि 2012 मध्ये 2 अंतराळ मोहिमांची त्या सदस्य सुद्धा होत्या। तर 61 वर्षीय विल्मोर यांनी 2 मोहिमांअंतर्गत 178 दिवस अंतराळात घालवले।